जो दिखता है वही बिकता है. मंडळी, हे वाक्य अगदी खरं आहे. कारण जर तुमचा जो काही बिझनेस आहे, तुमचं काही एखादं प्रॉडक्ट आहे, काही तुमचं ऑफिस असेल, जोपर्यंत ते दिसत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे येणार नाहीयेत. आता असं मी का म्हणतोय ते सांगतो. समजा तुमचं एखादं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये तुम्ही जे काही विकताय ते नेमकं कुठे आहे, तिथपर्यंत पोहोचायचं कसं, ते दुकान दिसतं कसं, आतमधून काय तुम्हाला बघायला मिळतं, हे सगळं आपल्याला डिजिटली सुद्धा दाखवता आलं पाहिजे. म्हणजे आता ना तो जमाना गेलाय, की तुम्हाला जाहिरात करावी लागेल किंवा काय. कारण तुमच्या सगळ्या मोबाईलमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा Googleवरती Google सर्चमध्ये कसं यायचं, Google मॅपवरती कसं दिसायचं, हे सगळं आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, डिजिटल प्रेझेन्स आहे ना अतिशय गरजेचं आहे. कारण अगदी प्रत्येकाच्या एका क्लिकवरती तुम्ही दिसता, तुम्ही नेमकी कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तुम्ही काय विकता, तुम्ही काय देता, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिजिटली दाखवणं तितकंच गरजेचं आहे. आता सोशल मीडियावरती आपण सगळ्या प्लॅटफॉर्मवरती बऱ्यापैकी असतो सगळे. फेसबुक पेजेस असतात, Instagramवरती अकाउंट असतं. पण याबरोबरच तुमचं जे काही काम आहे, तुमचं दुकान आहे, हॉटेल आहे, ऑफिस आहे, जे काही तुमचं व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायाचं Googleवरती प्रेझेन्स असणं खूप गरजेचं आहे. Google सर्च केल्यानंतर, Google मॅप्सवरती सर्च केल्यानंतर तुमची जी काही सर्व्हिस आहे, तुमचा जो काही व्यवसाय आहे, ते दिसणं गरजेचं आहे. आता यासाठी नेमकं करायचंय काय? तर सगळ्यात आधी Google बिझनेस प्रोफाइल तुम्हाला काढायची आहे, ज्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी भरायचे आहेत आणि त्यामध्ये सगळा तुमचा पत्ता असेल, तुमच्या ऑफिसपर्यंत कसं पोहोचायचं ते आहे. तुमच्या ऑफिसचा आतमधून 360 डिग्री फोटो सुद्धा तुम्हाला काढायचा आहे. आता फोटो कसा काढायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण 360 फोटोने होतं काय? तर 360 फोटो तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून आजूबाजूला काय दिसतंय प्रत्यक्ष उभे असाल असं तुम्हाला बघायला मिळतं. बऱ्याचदा आपण Google मॅपवरती असे फोटो बघितलेले असतात. पण ते तुम्हाला सुद्धा स्वतःला काढता येतात. ते कसे काढायचे मी तुम्हाला सांगणार आहे. एक छोटंसं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय, त्याचं मी नाव सांगेन. त्यापूर्वी Googleवरती आपण सगळ्यात आधी यायचंय कसं हे बघूया. तर Google मॅपवरती येण्यासाठी तुम्हाला तुमचं दुकान, ऑफिस जे काही असेल तर Google मॅपवरती ॲड अ मिसिंग प्लेस या ऑप्शनवरती जायचंय आणि त्या ऑप्शनवरती गेल्यानंतर जे ठराविक अगदी सोपे-सोपे पर्याय आहेत, ते तुम्हाला पटापट भरून तुमचं त्यात नाव असेल, ॲड्रेस असेल, हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला ते Googleला सबमिट करायचंय. आता ह्या सगळी जी तुमची माहिती आहे, पत्ता, पिनकोड, तुमच्या कामाचे तास म्हणजे कधी तुमचं तो व्यवसाय, दुकान जे काही आहे ते कधी ओपन असतं, कधी क्लोज होतं, हे सुद्धा त्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती भरता येते. त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एखादी व्यक्ती जर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तर तिने कधी यावं हे त्या व्यक्तीला कळणार आहे, की तुमचं शॉप आत्ता ओपन आहे, की आत्ता बंद झालेलं आहे. हे त्यातला एक महत्त्वाचा पार्ट आहे. हे झाल्यानंतर तुम्ही सबमिट कराल, Google ते अप्रूव्ह करतं आणि त्यानंतर तुम्ही Google मॅपवरती तुम्ही दिसायला लागता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिझनेस प्रोफाइल हे काढणं गरजेचं आहे. कारण Google बिझनेस प्रोफाइलवरती तुमचा पत्ता जोडल्यानंतर आपोआपच ते Google मॅपवरती सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे Google मॅपवरती जे तुमचं ठिकाण आहे त्याला पिन करू शकता. म्हणजे एकदम ॲक्युरेट. एखाद्याने जर Google मॅपला सर्च केलं तुमचं XYZ एंटरप्राइजेस जे काही असेल, तर ते केल्यानंतर तुम्ही जो कोणी व्यक्ती आहे ती इझिली तिथपर्यंत पोहोचू शकते. मी मगाशी म्हणालो होतो, की 360 फोटो काढणं अतिशय गरजेचं आहे. कारण जितकी तुमची व्हिजिबिलिटी असेल, जितके तुम्ही दिसाल, तितकं लोकांसाठी ते सोपं होणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे लोकांचे चान्सेस वाढणार आहेत. त्यामुळे 360 व्हिडिओ, फोटो काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? एक सोपं साधं ॲप डाउनलोड करायचंय. Google स्ट्रीट व्ह्यू ॲप तुम्हाला डाउनलोड करायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला येलो डॉट्स दिसतील. ते डॉट्स फक्त तुम्हाला जोडत फोटो काढायचे आणि तो सगळा फोटो एकत्र स्टिच केला जातो आणि पूर्ण 360 फोटो आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आत्ता जर मी इकडे उभं आहे, तर पुढे काय आहे, मागे काय आहे, आजूबाजूला काय आहे, हे सगळं त्या तुमच्या टार्गेट कस्टमरपर्यंत तो फोटो बघणं त्यांना सोपं जातं. त्यामुळे 360 फोटो काढणं अतिशय गरजेचं आहे आणि तो अपलोड करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं दुकान, घर किंवा अगदी काही असेल त्याचा व्हर्चुअल टूर यामधून होऊ शकणार आहे. त्या व्यक्तीला आहे त्या ठिकाणाहूनच तुम्ही तुमचं ते ठिकाण नेमकं कसं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचं एखादं हॉटेल असेल आणि त्याची रूम नेमकी कशी दिसतीये किंवा अ, त्याच्या आजूबाजूला काय आहे हे सगळं आपण दाखवू शकतो. किंवा समजा एखादं तुमचं दुकान आहे, तर त्या दुकानात आतमध्ये काय आहे, बाहेर काय आहे, आजूबाजूचा रस्ता कसा आहे, मेन रोड कुठे आहे, पार्किंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये इझिली बघता येतात. त्यामुळे 360 हा ॲप्लिकेशन आपण वापरून फोटो काढू शकतो. Google स्ट्रीट व्ह्यू ॲप हे Googleचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे. ते यूज करा. पण काही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन सुद्धा बघायला मिळतात. पण मी रेकमेंड असं करेन, की Googleचं हे ॲप अतिशय चांगलं आहे.
तुम्ही फोटो त्यामध्ये चांगला काढू शकता. इन शॉर्ट, हे जर आपल्याला सारांश जर बघायचा असेल, तर आपल्याला काय करायचं? तुमच्या व्यवसायासाठी Google बिझनेस प्रोफाइल सगळ्यात आधी तयार करायचंय. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचं अचूक स्थान Google मॅपवरती सेट करायचंय. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या ठिकाणचा अगदी आकर्षक असा फोटो, 360 डिग्री फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि त्यावरती अपलोड करायचा आहे. मंडळी, तुम्ही जितकं दिसाल तिथपर्यंत, जिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचाल तितकाच रिस्पॉन्स तुम्हाला चांगला येणार. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा. अतिशय सोप्या साध्या ह्या टिप्स आहेत. आणि असेच आपण टेकचेकमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ करत असतो. तुम्हालाही कुठल्या विषयाबद्दल व्हिडिओ बघायचा असेल, माहिती ऐकायची असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.